आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राष्ट्रवादी शरद पवार गटाने आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलाय। शरद पवार स्वतः आपल्या खासदारांसोबत जंतर मंतर इथं जाणार आहेत। त्या ठिकाणी जाऊन अभिजित दिपकेंना पाठिंबा देणार असल्याचं सांगण्यात आलंय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा पाहायला मिळतोय। शरद पवार गटाचे खासदार दिल्लीत आता जंतर मंतर या आंदोलनस्थळी पोहोचतील। स्वतः शरद पवार आंदोलनस्थळी दाखल होणार आहेत। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनाचा आजचा 32वा दिवस आहे। संसदेवरती मोर्चाची हाकही देण्यात आली होती आणि आता त्यानंतर शरद पवार गटाचे खासदारही या आंदोलनस्थळी पोहोचणार आहेत आणि स्वतः शरद पवार देखील आंदोलनात सहभागी होतील। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या संपर्कात आहेत। रामराजे, शरद पवार स्वतः दाखल होणार असल्याचं कळतंय, कधीपर्यंत शरद पवार तिथे पोहोचतील, सध्या काय परिस्थिती आहे? जंतर मंतरवर आंदोलन सुरूच आहे। अभिजित दिपके आता उपोषण करायला बसलेले आहेत आणि त्यामुळेच राष्ट्रवादीचे सर्व खासदार आणि त्याचबरोबर त्यांचे नेते शरद पवार हे सर्वजण निघणार आहेत जंतर मंतरकडे। 3:30 वाजता निघणार असल्याची माहिती मिळते। साधारणतः 3:45 किंवा 4च्या सुमारास ते पोहोचणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि तिथे भेट देणार आहेत जे उपोषणाला बसलेले आहेत अभिजित दिपके आणि इतर नेत्यांना आणि त्यानंतर ते परत जाणार असल्याची माहिती मिळते। आणि शरद पवार यांच्यासोबत सर्वच खासदार असणार आहेत। त्यामध्ये बजरंगप्पा सोनवणे आहेत, त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील आहेत आणि भास्कर भगरे हे सुद्धा आहेत, सुप्रिया सुळे या सुद्धा असणार आहेत या भेटी दरम्यान। आणि आता शरद पवार तिथे गेल्यानंतर नेमके काय विनंती करतात किंवा काय म्हणतात ते सुद्धा बघावं लागणार आहे, कारण हे आंदोलन अजून सुरूच आहे। कोणताही मार्ग निघालेला नाहीये। संसद दुसरीकडे आहे। काल ज्या पद्धतीनं हिंसाचार झाला होता त्यावर सुद्धा आतापर्यंत शरद पवार हे बोललेले नाहीत। त्यामुळे शरद पवार काय म्हणतात याकडे लक्ष असेल। नक्कीच धन्यवाद रामराजे, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले सगळे अपडेट जाणून घेत राहू।